नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून रतन राजलदास चावला यांची उमेदवारी। देवळाली कॅम्पच्या शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन राजलदास चावला यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या प्रसंगी आपली भूमिका मांडताना रतन चावला यांनी समाज माध्यमांसमोर सांगितले की महाराष्ट्र शासन दरवर्षी नवनवीन प्रयोग करून शिक्षण व्यवस्थेला कमकुवत बनवित आहेत। विशेष म्हणजे शासन प्रतिवर्षी शिक्षणासाठी फक्त 8% खर्चाची तरतूद करते, पण प्रत्यक्षात मात्र तेवढाही खर्च केला जात नाही। या संदर्भात शासनाला 10% खर्च करण्याचे आपण भाग पाडू। आज विना अनुदानित शाळा व शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। अनुदानित व विना अनुदानित शिक्षकांच्या पात्रतेत व कार्यप्रणाली सारखीच आहे, पण त्यांच्या वेतनात मात्र मोठी तफावत आहे। यासाठी आपण शासन दरबारी कैफियत मांडून विना अनुदानित शिक्षकांना 50% वेतन अनुदानित शिक्षकांप्रमाणे मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू। वेतनाच्या अभावामुळे विना अनुदानित शिक्षकांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण होते, त्याचा परिणाम अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊन त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते। म्हणून विशेषतः इंग्रजी माध्यमातील व विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना कायमस्वरूपी मान्यता देऊन शासनामार्फत नियमित वेतन मिळवून देण्यासाठी रतन चावला प्रयत्नशील असणार आहेत। त्यासाठी कृती कार्यक्रम शासनासमोर सादर करून इंग्रजी माध्यमातील व विना अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मान्यतेचा व वेतनाचा इतर सर्व नेत्यांकडून दुर्लक्षित असलेल्या या विषयाकडे विशेष लक्ष घालण्याच्या गरजेवर भर त्यांनी दिला। राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित व अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे व वंचितांना लाभ मिळवून देणे, पायाभूत व वाढीव पदांच्या मान्यता व नियमित करण्यासाठी प्रयत्न करून शासन दरबारी हा प्रश्न मार्गी लावणे। शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जुनी पेन्शन योजना बंद झालेली आहे, त्यामुळे शिक्षक हवालदिल झालेला आहे। त्यासाठी राज्यातील कायम विना अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांना पुन्हा जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासनाला बाध्य करणे, शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त जनगणना, मतदान सर्वेक्षण, विविध प्रकारचे अभियान व अशैक्षणिक कामापासून कायमची मुक्तता करून देण्यासाठी इतर पर्याय शोधण्यास बाध्य करणे, राज्यातील विविध तंत्रनिकेतन, तांत्रिक महाविद्यालय, अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षक व ICT अंतर्गत कार्यरत शिक्षकांना नियमित अनुदानित पदांवर परिवर्तित करून त्यांना न्याय वेतन मिळवून देणे, शिक्षक बांधवांच्या भगिनींच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करणे, शिक्षकांच्या थकीत वेतन व वैद्यकीय बिलांचा प्रश्न मार्गी लावणे, आश्रम शाळेतील शिक्षकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष समिती स्थापन करून शासन दरबारी पाठपुरावा करणे, नवीन आकृतीबंधास विरोध करून सुधारित आकृतीबंधात 10, 20, 30 चा आकृतीबंध लागू करण्यासाठी शासनास भाग पाडणे, त्याशिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे, उपरोक्त शिक्षकांच्या हक्काच्या व न्याय मागण्यांसाठी प्रसंगी विधान परिषदेत व लोकप्रतिनिधींमार्फत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून प्रसंगी अधिवेशन काळात उपोषणामार्फत सर्व शिक्षक बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे। आजच्या पत्रकार परिषद घ्यायचा उद्देश काय होता? आजच्या पत्रकार परिषद घ्यायचा उद्देश एकच होता, दिवस थोडे राहिलेले आणि माझा जो उद्दिष्ट आहे जे 15 वर्षामध्ये मी शिक्षण विभागामध्ये प्रॉब्लेम्स राहिले त्याला कसं सॉल्व्ह करायचं, तर लोकांपर्यंत पोहोचण्याकरता सर्वात चांगलं जो साधन आहे तो इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मीडिया आहे। त्याच्यामुळे आधी मी इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकार परिषद बोलवली, जेणेकरून माझे जे उद्दिष्ट आहे उभं राहण्याचे ते सर्वपणे पोहोचलं पाहिजे। सर्वप्रथम मी इंग्लिश माध्यम शाळेचे टीचर्स आहेत त्यांना सरकारकडून कमीत कमी 50% पगार मिळावा हे माझं प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे। त्याच्यानंतर जे आमचे 4 क्लास आमचे कर्मचारी आहेत त्यांना 10, 20, 30 या नियमावलीप्रमाणे त्यांचं पगार वाढ व्हावं हे मी करणार आहे। त्याच्यानंतर जे बजेटमध्ये 8% खर्च मान्य होतो ते फक्त खर्च 3% होतो, त्याचं पूर्ण उपयोग करून 15% म्हणून खर्च मान्य करून जेणे आमचे जेवढे पण महाराष्ट्राचे शाळा आहेत त्यांना भिंत, त्यांना शौचालय द्यायची, त्यांना चांगलं इन्स्ट्रक्शन इमारती मिळावा त्याच्याकरता ते 15% खर्च मिळावा म्हणून मी तिथं आंदोलन करतो। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी मोहसिन पठाण, नाशिक।